आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। भारताचे 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। निवृत्तीपूर्वी चंद्रचूड आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार का याची राजकीय वर्तुळात उत्सुकता। गोपीनाथ मुंडेंची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही। संजय राऊत ठाकरे गट पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही। सामनाच्या अग्रलेखावरून धनंजय मुंडेंची जोरदार टीका। कृषी मंत्री बीडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही। कृषी मंत्र्यांना हे शोभतं का? संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका। मवियात गडबड सुरू आहे अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत। मवियात सुरेख समन्वय आहे, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। ओवेन्सींनी एमआयएमच्या 5 उमेदवारांची केली घोषणा। मालेगावातून मुफ्ती इस्माईल, मुंबईतून रईस लष्करी, सोलापुरातून फारुख साहब, धुळ्यातून फारुख शहा तर संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना उमेदवारी। परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। जिल्हाध्यक्ष राजेश साहेब देशमुख लढवणार विधानसभा निवडणूक। राजेश साहेब देशमुखांची माहिती तर कृषी मंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात। देशमुखांची मुंडेंवर टीका। काही लोकांची देवेंद्र फडणवीसांचा गैरफायदा घेऊन विश्वासघात केला। हसन मुश्रीफांची समर्जित घाडगेंवर नाव न घेता टीका, तसंच भावनेच्या भरात न जाण्याचं देखील मतदारांना आवाहन। उल्हासनगरात अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्रींची युवकाला मारहाण। रस्त्यात झालेल्या वादानंतर युवकावर हल्ला। गंगोत्रींसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। प्रतिभा धानोरकर जे काही बोलल्या ते त्यांचं वैयक्तिक मत, मी तक्रार करणार नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। वडेट्टीवारांचं वक्तव्य।